नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण फ्राईड राईस कसा करायचा ते पाहणार आहोत। तर आता आपण त्यासाठी साहित्य पाहूया। तर आता इथं आपण कोबी घेतलेला आहे, 1 वाटी बारीक चिरलेला, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथं 3 कांदे घेतले बारीक चिरलेले, गाजर घेतलाय इथे अर्धी वाटी, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, 4-5 काळी मिरी घ्यायची आणि छान कुटून घ्यायचे आहे। इथे ग्रीन पीस घेतले अर्धी वाटी, आलं लसणाची पेस्ट 1 मोठा चमचा, आलं आणि लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण की आपण भात शिजवताना मीठ घातलेलंच असतं। आणि हिरवी मिरची घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आणि इथे कांदा पात घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून। आणि इथं आपल्याला भात लागेल, शिजवलेला भात आहे, छान मोकळा झालेला आहे। आणि इथे आपल्याला सोया सॉस, चिली सॉस आणि शेजवान सॉस लागेल। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मस्त कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। काही वेळ लागत नाही, लगेच होतो हा भात। आता हे छान आपण कांदा परतून घेऊ। आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, परतून घेऊया। कांदा लालसर होईस्तोवर आपण वाट पाहू। इथं मी तुम्हाला सांगायला विसरले, इथं मी बाकीचा कांदा घेतलेला आहे, तो पण तुम्ही घ्या, वेस्ट करू नका। आपण छान परतून घेऊया थोडं लालसर होईस्तोवर। कांदा पण चांगला लाल होते। आता आपण त्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊ। गाजर घालूया, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, शिमला मिरची पण घालू शकता, ग्रीन पीस। आता हे छान परतून घ्यायचंय आणि कोबी घालूया खूप सारा, छान आपल्याला परतून घ्यायचंय। हिरवी मिरची घालायची आहे आणि आपण झाकण ठेवून 1-10 मिनिटं आपण भाज्या शिजवून घेऊया। आता आपल्या भाज्या झाल्या आहेत का ते पाहूया। कांदा पण छान आपला लालसर झालेला आहे, पाहू शकता तुम्ही इथे। आता त्याच्यामध्ये आपल्याला चिली सॉस घालूया, 2 चमचे। प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। सोया सॉस, सॉस घालायचा आहे, शेजवान सॉस घालूया। तिखट कितपत तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। आता आपण त्याच्यामध्ये राईस घालून घेऊ। भात असेल तो जरी तुम्ही घातला तरी काहीच हरकत नाही, उरलेला भात घालूया, म्हणजे वाया जाणार नाही तो भात। काळी मिरी घालूया, चवीनुसार मीठ, ऑलरेडी मीठ आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। छान मिक्स झालेला आहे भात। आता आपण 1-2 मिनिट आपण वाफ घेऊया, 1-2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघू। आता आपला भात झालाय का पाहूया। वाफ पण खूप छान आलेली आहे, पाहू शकता तुम्ही इथे। आता त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे खूप सारी, कांदा पात घालूया, मिक्स करायचे। आता
आता आपण पाहूया, कांदा पात टाकली, आता 10 मिनिटं झालेले आहेत। आता मस्त आपलं छान वास खूप छान होते। ऑलमोस्ट आपला भात रेडी झालेला आहे, व्हेज फ्राईड राईस। आता हे काढून घेऊया। तर तुम्ही इथं पाहू शकता, एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आपला व्हेज फ्राईड राईस। जिरा राईस कसा करायचा ही रेसिपी पण माझ्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेली आहे, शीतल रेसिपी मराठीला। नक्की जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि मटार पनीरची पण रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। छान प्रतिसाद देत आहात। तर व्हेज फ्राईड राईस कसं झालं ते तुम्ही मला सांगा। तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।